अध्यक्ष महाराज, या बोगस डॉक्टरमुळे जे कंपाऊंडर बोगस डॉक्टर म्हणून काम करतात, ज्या ग्रामीण भागामध्ये व शहराच्या झोपडपट्टी भागामध्ये याचा गेल्या 13 वर्षामध्ये फक्त 86 गुन्हे दाखल झाले आहेत। या 86 गुन्हे दाखल होत असतानाही तरी बार्शी आमच्या जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये उपळाई बुद्रुक इथं एका युवकाचा 58 वर्षाच्या युवकाचा परवा चुकीचा उपचार दिल्यामुळे बोगस डॉक्टरच्या त्याची मृत्यू झाला। आज गेल्या अनेक वर्षापासून 13 वर्षामध्ये 87 बोगस डॉक्टर पकडण्यात आलं। त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का? आणि राज्यामध्ये दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांचं जाळं वाढत चाललंय। गावोगावी शहराशहरात डॉक्टर असल्याचा आव आणून अनेक जण नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र समोर येत आहे। याच गंभीर प्रश्नावर सोलापूर शहर मध्यचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी थेट विधानसभेत सरकारला जाब विचारलेला आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। राज्यातील बोगस डॉक्टरांवरती कारवाई का होत नाही? किती बोगस डॉक्टर कार्यरत आहेत आणि त्यांच्या विरोधात सरकार नेमकी काय पावलं उचलत आहे आणि नेमकं कोणती भूमिका घेत आहे असा तारांकित प्रश्न आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केला। या प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली। राज्यभर बोगस डॉक्टरांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून जिल्हा आणि तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली। या विशेष समितींच्या माध्यमातून संशयित डॉक्टरांची तपासणी केली जाणार आहे। आवश्यक ते पुरावे गोळा करून बोगस डॉक्टरांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात असल्याचंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहात सांगितलं। डॉक्टर हा केवळ व्यवसाय नसतो तर तो विश्वासाचा विषय असतो, पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत काही बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीवाशी खेळ करताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी वैद्यकीय शिक्षण नसताना देखील उपचार केले जातात, चुकीची औषधे दिली जातात आणि त्याचे गंभीर परिणाम रुग्णांना भोगावे लागतात। दरम्यान नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची ओळख पटावी यासाठी सरकारने नो युअर डॉक्टर हा उपक्रम सुरू केला। या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला QR कोड देण्यात येणार आहे। नागरिक आपल्या मोबाईलवरून हा QR कोड स्कॅन करून संबंधित डॉक्टराची वैध नोंदणी, पात्रता आणि इतर माहिती तपासू शकतात। सरकारच्या या निर्णयामुळे बोगस डॉक्टरांवर लगाम बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा देखील यावेळेस व्यक्त केली। एकीकडे आधुनिक वैद्यकीय सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे बोगस डॉक्टरांच्या वाढत्या विळख्यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात येत आहे। त्यामुळे सरकारची ही विशेष मोहीम कितपत प्रभावी ठरते आणि बोगस डॉक्टरांवरती खरोखरच कठोरातील कठोर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज। NGTV मराठी न्यूज ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर। उपळाई बुद्रुक इथं एका युवकाचा 58 वर्षाच्या युवकाचा परवा चुकीचा उपचार दिल्यामुळे बोगस डॉक्टरच्या त्याची मृत्यू झाला। आज गेल्या अनेक वर्षापासून 13 वर्षामध्ये 87 बोगस डॉक्टर पकडण्यात आलं। त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का? आणि त्यांच्यावर गुन्हे केले असेल तर FIR दाखल करून त्यांच्यावर कुठली कारवाई केली आणि कुठली समिती आज याच्यावर काम करत आहे? या ज्या समिती ज्या या बोगस डॉक्टर पकडण्यासाठी नेमलेले आहेत, या सगळ्या त्याच्यावर लोकप्रतिनिधीचा समावेश असण्याची गरज आहे। कारण तिथल्या लोकप्रतिनिधींना कोण बोगस आहे काय तिथल्या स्थानिक क्षेत्रामध्ये माहीत असतो व ते आणि तसेच या समितीमध्ये एक समिती नेमण्यात आलं। या समितीचा अहवालही प्राप्त गेल्या वर्षी प्राप्त झालं। या समितीचा अहवाल प्राप्त झालं तरी या समितीवर कुठलं ठोस धोरण राबवण्यात आलं, ही धोरण अजून राबविण्यात आलं नाही। ही धोरण किती दिवसामध्ये आपण जाहीर करणार आहोत आणि या बोगस डॉक्टरांपासून होणाऱ्या या लोकांना चुकीचं जे आजपर्यंत जे उपचार मिळतोय आणि काही डॉक्टर लोक या उपचारामध्ये लहान सहान शस्त्रक्रियाही करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी थांबणार आहेत? आणि लोकांचे ज्या गेल्या अनेक वर्षापासून लोकांचा ज्या बोगस डॉक्टरांमुळे ज्या असं मृत्यू प्राप्त होतो, या
सगळ्या कधी थांबणार आहेत हे मंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, आता या बोगस डॉक्टरांमध्ये कोण कोण येते की जे MBBS पोस्ट ग्रॅज्युएट, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, आयुर्वेद, युनानी, BMS, BHMS, डेंटल यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन न करणारे प्रॅक्टिशनर जे आहेत हे बोगस डॉक्टर या संज्ञेमध्ये मोडत आहेत.